वेलकम टू गिरवाणवाणी. नमो नमः छात्राः. गिरवाणवाणीमध्ये आपलं परत स्वागत आहे. आज आपण बघूया 9वी साठीचा विद्यार्थ विधिलिंग लकारः चा व्हिडिओ. आता इथे जे आपण काळ बघितले त्यानुसार पुढचा काळ इथे दाखवलेला आहे. विद्यार्थ छात्राः पठन्तु, स्टुडंट्स वाचत आहेत. अपेक्षेचा बोध इथे आहे की काय करावं तर स्टुडंट्सनी वाचावं अशी इथे अपेक्षा केलेली आहे. छात्राः पठेयुः. पठेयुः इथे युः हा विद्यार्थ्याचा प्रत्यय आहे, त्यानुसार इथे शक्यता दाखवलेली आहे. म्हणजे स्टुडंट्स मे रीड नाव, अशा प्रकारे इकडे पॉसिबिलिटी दाखवलेली आहे. तर विद्यार्थ याचा स्प्लिटअप त्यांनी दाखवला इथे विधी प्लस अर्थ. म्हणजे काय तुम्ही केलेलं आहे आणि ज्याच्यामधून भावना दर्शवलेल्या आहेत की ॲक्शनला काहीतरी मोटिव्ह आहे. जसं की इकडे काही क्रियापदातून उपदेश दिला जातो, काही क्रियापदांचा वापर आशीर्वाद देण्यासाठी केला आहे, प्रार्थनेसाठी केला आहे, कर्तव्य सांगितले आहे काही क्रियापदांवर, आणि काही क्रियापदातून एखादी गोष्ट होण्याची शक्यता दाखवली आहे. तसेच भविष्यकाळामध्ये काय होऊ शकेल किंवा काही घडू शकेल याबद्दलचं जेव्हा आपल्याला काही क्रियापद सांगायचं असेल तर अशा सगळ्या वेळी आपल्याला विद्यार्थ हा काळ वापरला जातो. So, as per the meaning of the verb, these potential mood verbs are used. For example, to give advice, to give blessings, or to pray, or to indicate that what is the duty of a student or what one should do regarding when advice is given at that time. This potential mood, this is also called as potential mood in daily use. So this way these verbs are prepared. आता examples here are लालयेत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयेत. मीन्स कर्तव्य इकडे सांगितलं आहे की लहान मुलांशी कसं आचरण करावं याबद्दल सांगितलं गेलं आहे की जेव्हा मुलं फार लहान असतात तर 5 वर्षापर्यंत त्याचं पालन पोषण करावं, कसं लाडाने करावं म्हणून लालयेत. आणि दशवर्षांनी ताडयेत, पण जेव्हा 10 वर्षाचं मूल झालेलं असेल त्यावेळेला मात्र त्याला शिस्त लावणे गरज आहे, म्हणून कधी कधी त्याला अशा वेळी थोडी शिक्षा करणं हे त्याच्यासाठी चांगलं असतं. तर ते काय करावं, व्हॉट वन शुड डू, दॅट इज एक्सप्लेन्ड हिअर ऑर गिवन बाय द वर्ब्स युझिंग पोटेन्शियल मूड और विधी लिंग लिकार. विधी मीन्स विधी म्हणजे ॲक्शन, ॲक्च्युली काय घेतली पाहिजे ते सांगणारा हा लकार आहे. सेकंड आहे जीवेत शरदः शतम. दिस इज अ ब्लेसिंग, और इथे आशीर्वाद दिला आहे की जगावे, तुम्ही किती वर्ष जगावं तर शरद ऋतू बघण्या इतके तुमचा लाईफस्पॅन असावा. एका वर्षात एक ऋतू येतो म्हणजे तुम्ही शतायू व्हावं ही साधारण इथे आशीर्वाद दिला गेलेला आहे. प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवत आचरेत. सी आचरेत हे पण एक विद्यार्थ्याचं क्रियापद आहे. इथे कर्तव्य दाखवलं आहे की 16th इयर ओल्ड झाल्यानंतर आपलं वर्तन आपल्या मुलाशी हे मित्राप्रमाणे असलं पाहिजे. म्हणजे सगळं शेअरिंग करता आलं पाहिजे मुलांना आपल्याशी. अशा प्रकारे आपण फ्रेंडली बिहेवियर मध्ये असलं पाहिजे. हे इथे कर्तव्य, व्हॉट इज ड्युटी ऑफ अ पेरेंट, दॅट इज एक्सप्लेन्ड हिअर. सर्वे सुखिनः भवेयुः. सी युः हा प्रत्यय इथे विद्यार्थ्याचा आहे. इथे पण विद्यार्थ वापरला आहे भूभव धातूसाठीचा. सो आशीर्वाद, दिस इज अ ब्लेसिंग. सो टू गिव्ह ब्लेसिंग्स ऑल्सो वी यूज विद्यार्थ और पोटेन्शियल मूड वर्ब्स. लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन्. पॉसिबिलिटी, वन शुड गेट. यत्नतः पीडयन् मीन्स ट्राय बट डोंट क्राय, अशा टाईपचं इथे. सो आफ्टर ट्राईंग यू कॅन गेट, देर इज अ पॉसिबिलिटी टू ऑब्टेन द ऑइल. दिस इज explained here using this verb labhet. This is a potential mood verb. Then matiman swasthan na parityajet. So upadesh, this is advice that matiman, those who are intelligent, they should not give up their place. म्हणजे प्रत्येकाने आपलं स्थान व्यवस्थित मेंटेन केलं पाहिजे, आपली जी लिगसी आहे ती मेंटेन करून राहावं असं इथे सांगितलं आहे. सो परित्यजेत इज हिअर potential mood verb. अहम अभिनेता और अभिनेत्री भवेयम. I'll become a actor or actress.
this way. So here possibility or what future plan, that is explained. So for that this bhaveyam, this potential mood verb is very apt to use here. And also advice to a student is here. So uttishthat, uttishtet, this verb is here. Chhatrah pratyushe uttishtet, the student should wake up early in the morning. So should wake up, for this also vidyartha kriyapad is used. So this way in general many a times we have to use this potential mood verbs. अशा प्रकारे विद्यार्थ्याचा वापर केला जातो. तर आता त्याचे प्रत्यय कसे आहेत ते आपण बघूयात. पुन्हा प्रत्ययासाठी इथे परस्मैपद आणि आत्मनेपद असे दोन सेट दिलेले आहेत. आपण प्रथम परस्मैपदाचे प्रत्यय कंप्लीट करूया. आता नेहमीप्रमाणे इथे इत इताम इयुः प्रथमः पुरुषः, इहि इतम इत मध्यमः पुरुषः, इयम इव इम उत्तमः पुरुषः, असे ही एंडिंग्स दिलेले आहेत. आता त्यानुसार चारही गणांसाठी म्हणजे प्रथम गण, चतुर्थ गण, सहावा आणि दशम गण ह्याच्यासाठी इथे दिलेलं आहेत त्यांनी रूप. तर आपण बघूया. बघा आता इथे पठवन एक पप दिलेला आहे. पठ मीन्स टू रीड. तर त्याचे फॉर्म्स कसे येतील? बिकॉज पप आहे म्हणून आपल्याला पपचा सेट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, हा सेट. आणि त्यासाठी वहीत तुम्ही एवढंच सेक्शन कॉपी करू शकता. इत इताम इयुः. सो पठ प्लस विकरण अ येईल प्लस इत विल गिव अस पठेत. पठ प्लस अ प्लस इताम विल गिव अस पठेताम. पठ प्लस अ प्लस इयुः विल गिव अस पठेयुः. मग ह्याची रूप कशी येतील? तर पठेत, पठेताम, पठेयुः प्रथमः पुरुषः, पठेः, पठेतम, पठेत मध्यमः पुरुषः, and iyam iva ima. Accordingly we have पठेयम, पठेव, पठेम उत्तमः पुरुषः. अशा प्रकारे तुम्ही जर का म्हणत प्रॅक्टिस केलेली ह्याची तर तुमच्या नक्की लक्षात येईल कशा प्रकारे रूप बनवली आहेत. तसंच पुढचा धातू दिलेला आहे नृत्य चार पप मीन्स टू डान्स. तर सिन्स नृत्यचं विकरण असणार आहे य, सो रूपांमध्ये प्रत्येक ठिकाणी विकरण य ॲड होऊन त्याची रूपं मिळतील. नृत्य प्लस य प्लस इत विल गिव अस नृत्येत. इताम ॲड केल्यावर येईल नृत्येताम, नृत्येयुः प्रथमः पुरुषः, नृत्येः, नृत्येतम, नृत्येत मध्यमः पुरुषः, नृत्येयम, नृत्येव, नृत्येम उत्तमः पुरुषः. अशा प्रकारे ही नृत्याचे रूप इथे दिलेली आहेत. त्यानंतर पुढचा धातू आहे लिख सहा पप मीन्स टू राईट. तर त्याचे पण फॉर्म्स अशा प्रकारे येतील. लिख प्लस अ प्लस इत लिखेत, लिखेताम, लिखेयुः प्रथमः पुरुषः, लिखेः, लिखेतम, लिखत मध्यमः पुरुषः, लिखेयम, लिखेव, लिखेम उत्तमः पुरुषः. आणि लास्ट आहे पूज दहा पप. त्याच्यासाठी येणार आहे पूज मीन्स टू वर्शिप. विकरण येईल अय. अँड फायनल फॉर्म्स आर पूजयेत, पूजयेताम, पूजयेयुः प्रथमः पुरुषः, पूजयेः, पूजयेतम, पूजयेत मध्यमः पुरुषः, पूजयेयम, पूजयेव, पूजयेम उत्तमः पुरुषः. अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने हे आपले विद्यार्थाची रूप किंवा विधिलिंगलकार परस्मैपद कंप्लीट होतो. आता ते झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही हे 2-3दा लिहून पाठ करा, कारण की हे तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी येऊ शकतात रूप. आणि म्हणून प्रॅक्टिस केली की तुम्हाला एखादा कॉलम दिलेला असतो आणि बाकीचे 2 रकान्यामध्ये भरायचे असतात. तर म्हणत म्हणत जर का पाठ केलं तर हे पक्क लक्षात राहील. आता आपण पुढचं बघूया आत्मनेपदाचे प्रत्यय. आत्मनेपदासाठी अगेन आपण इथे ऋषः या साईडला बघूयात. सो दॅट इथे मग प्रथमः, मध्यमः आणि उत्तम पुरुषः असं तुम्ही म्हणू शकता. इत इत इयाताम ईरन प्रथमः पुरुषः, इथाः इयाथाम ईध्वम मध्यमः पुरुषः आणि इय इवहि इमहि उत्तम पुरुषः. सो दिस इज AP विद्यार्थ or potential mood. You can
राईट दिस ॲज. आता फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे रम एक आप, मीन्स टू एन्जॉय. रमणे, रममाण होणे. तर त्याची रूपं कशी येतील बघा. रम बिकॉज एक आप आहे, विकरण अ येईल. रम प्लस अ रम फुल होणार प्लस इथ. इट इज रमेत, रमेयाताम, रमेरन, प्रथमः पुरुषः. देन रम प्लस इथाः, सो इट इज रमेथाः, रमेयाताम, रमेद्वम, मध्यमः पुरुषः. रमेय, रमेवहि, रमेमहि, उत्तमः पुरुषः. अशा प्रकारे तुम्ही लिहून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता पुढचा धातू आहे मन. मन मीन्स टू थिंक, विचार करणे. तर मन्येत, मन्येत, मन्येयाता, मन्येरन, प्रथमः पुरुषः. इथ इयाताम इरन आहे ना. इथाः इयाताम ईद्वम. अकॉर्डिंगली वी हॅव मन्येथाः, मन्येयाताम, मन्येद्वम, मध्यमः पुरुषः. अँड इय इवहि इमहि, so this will give us मन्येय, मन्येवहि, मन्येमहि, उत्तमः पुरुषः. ऑल्सो दिश 6 AP त्याचे विद्यार्थ बनवायचं असेल तर आपल्याला त्याच पद्धतीने मिळणार आहे. दिशेत, दिशेयाताम, दिशेरन, प्रथमः पुरुषः. दिशेथाः, दिशेयाथाम, दिशेध्वम, मध्यमः पुरुषः. दिशेय, दिशेवहि, दिशेमहि, उत्तमः पुरुषः. 10 APचा एक रूट दिलेला आहे मंत्र, मंत्रणा करणे. आज विकरण अय, 10चं विकरण अय असतं. सो आफ्टर ॲडिंग विकरण अय वी हॅव मंत्र प्लस अय प्लस इथ. इट इज मंत्र येत, मंत्र येताम, मंत्र येरन, प्रथमः पुरुषः. मंत्र येथाः, मंत्रय प्लस इयाथाम, सो इट इज मंत्र येयाथाम, मंत्र येध्वम, मध्यम पुरुषः. मंत्र येय, मंत्र येवहि, मंत्र येमहि, उत्तमः पुरुषः. अशा प्रकारे इथे परस्मैपद व आत्मनेपद अशी दोन्हीही रूपं इथे कंप्लीट झालेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जिज्ञासापत्र बघू.